हाय हॅलो नमस्कार सखी. व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलंच असेल की आज आपण हेअर ॲक्सेसरीजचं कलेक्शन पाहणार आहोत. या सगळ्या हेअर ॲक्सेसरीज मी घरी स्वतः बनवलेल्या आहेत. आज आपण त्याचं क्लोजअप लुक पाहूया आणि त्या हेअर ॲक्सेसरीज कुठल्या हेअरस्टाईलवरती कशा वापरू शकतो हे देखील पाहूया. सखी या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आता आपण काही हेअर ब्रश पाहूया. तर हा हेअर ब्रश मी सुंदर मणी, मोती आणि पोलनपासून बनवलेला आहे. हा दुसरा ब्रश गुलाबाच्या फुलांपासून आणि हा गोल्डन पोलन आणि गोल्डन कलरवरून बनवलेला आहे. काठपदरच्या कोणत्याही साडीवरती हे ब्रश सगळे जातात. सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मोरपिसाचा ब्रश गोल्डन टिश्यू आणि जरीपासून बनवलेला आहे. हा सुंदर पिवळ्या साडीवरती मॅचिंग होईल असा फोमच्या फुलांचा ब्रश. हा गोल्डन आणि मोती कलरपासून बनवलेला ब्रोच. हा ब्रोचही गोल्डन टिश्यूपासून बनवला आहे आणि त्याच्यावरती मोती चेन आणि स्टोन चेन लावून डेकोरेट केला आहे. हा ब्रोच अगदी गजऱ्यासारखा दिसतो. हा व्हाईट आणि रेड पोलनपासून बनवला आहे. या हेअर पिन मी विकत घेतल्या आहेत. या वेणीवरती किंवा आंबाड्यावरती खूप सुरेख दिसतात. याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन, सिल्वर, कॉपर असे वेगवेगळे मिळतात. तर ह्या पिनही मी घरी बनवल्या आहेत. ह्या निरी पिन बसवून केलेल्या आहेत. तर या हेअरसाठी वापरता येतात किंवा साडीलाही तुम्ही बसवू शकता. हा एक नवीन प्रकार आणि कधीही न पाहिलेला प्रकार आहे. तर ह्या देखील एक पिन आहेत ज्या पिनच्या मदतीने तुम्ही केसांवरती फिट करू शकता. या घरी बनवलेल्या आहेत. जे नथ मेकिंगचं, ज्वेलरी मेकिंगचं सामान असतं त्यापासून या बनवलेल्या आहेत. तर आंबाड्याला किंवा ओपन हेअरसाठी हे जर बसवले तर खूप सुरेख लुक देतो. माझ्याकडे या वेगवेगळ्या नथ आहेत. या देखील मी घरीच बनवलेल्या आहेत. ह्यासुद्धा मी हेअरस्टाईलमध्ये वापरते आणि त्या खूप सुरेख आणि नाजूक दिसतात. सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या ह्या पिन आणि मोरपिसाच्या पॅचपासून बनवल्यात, त्यामुळे त्या अधिक सुरेख दिसतात. या देखील मी 6च्या सेटमध्ये बनवल्या आहेत आणि घरीच बनवल्या आहेत. त्यानंतर ही जी गोल्डन कलरची फुलं आहेत त्याच्यावरती मणी बसवून असे पिनवरती पॅक करून मी या पिन बनवल्यात. त्याच पद्धतीच्या या व्हाईट कलरच्या आणि गोल्डन कलरच्या ह्या कॉम्बिनेशनमध्येही लावल्या बनवरती तर खूप सुरेख दिसतात. त्यानंतर हे पॅचेस आणून मी ते पिनवरती पॅक केले आहेत. हा अगदी वेगळा आणि नाजूक प्रकार म्हणजे हे छोटे छोटे फुलपाखरू मी पिनवरती पॅक केलेत आणि हे देखील एक खूप सुरेख दिसतं. हे फोमचे फ्लावर आणि वेगवेगळे मणी एकत्र करून मी हे ब्रोच बनवलेत. हा ट्रेंडिंग असणारा चंद्रकोरीच्या पिन याही मी घरीच बनवल्या आहेत. खूप सुरेख दिसतात. आंबाड्यालावरती, कोफा हेअरस्टाईलवरती या आवर्जून घातल्या जातात. त्यासोबतच मी या गोल्डन कलरच्या पिनही बनवल्या आहेत. कुठल्याही काठपदरच्या साडीवरती ह्या सहज मॅच होतात. ज्यावेळी वेस्टर्न आउटफिट घातलं जातं तर त्यावेळी घालण्यासाठी हे वेगवेगळे हेअर बेल्ट बनवले आहेत. हे मी घरीच बनवलेले आहेत. हा जो बो आहे तो मी बेल्टला लावला आहे आणि त्यांनी खूप छान लुक येतो. तर ह्या अशा वेगवेगळ्या माझ्याकडे हेअर ॲक्सेसरीज आहेत. त्या खूप सुरेख आहेत आणि कोणाकडेही नाही आहेत. त्या वेगळ्या दिसतात कारण ते घरी बनवलेले आहेत त्यामुळे. तर या सगळ्या हेअर ॲक्सेसरीज बन असो किंवा वेणी घातलेली असो, ओपन हेअर असो, मी मिक्स अँड मॅच करून साडीच्या मॅचिंगनुसार किंवा त्या ड्रेसच्या मॅचिंगनुसार घालते आणि त्या खूप सुरेख दिसतात. सखी या चॅनलवर असेच उपयुक्त व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. या हेअर ॲक्सेसरीज किंवा नथ आणखीनही काही कलात्मक वस्तू तुम्हाला बनवायला शिकायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याबद्दलचेही व्हिडिओ लवकरच पोस्ट करूया. आशा आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. परत भेटूया नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.